तुमच्या रक्तामध्ये महापुरुषांचे विचार पाहिजेत, मनगटात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आणि डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे. हे जर महापुरुष तुमच्या हृदयात उतरले ना, विकास काय तुमचा गाव चंद्रावरचे. इथे तिरे तांडामध्ये सौर ऊर्जेवरील दुहेरी पंप जे आहे या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. पण हे बसवण्यासाठी सुद्धा या लोकांना, इथल्या जनतेला खूप मोठा संघर्ष करावा लागला आहे. आणि म्हणजे नाही का, ते हक्काचं आहे, परंतु ते देखील मिळवण्यासाठी यांना खूप मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. आणि या सगळ्या पाठीमागे या तरुणाचा हात आहे. आणि खरं तर यांनी पाठपुरावा करण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. संबंधित विभागाकडे अर्ज करून आणि त्यातल्या त्यात सरपंचाकडून जे काही पाठपुरावा करावे लागले त्या सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या आहे. एकंदरीत या पाठीमागचा संघर्ष काय आहे आणि ही कहाणी खूप मोठी आहे, संघर्षमय अशी कहाणी आहे. ही सगळी कहाणी आपण आता या तरुणाकडून जाणून घेणार आहोत. खरं तर खूप मोठा संघर्ष तुला यासाठी उभा करावा लागलेला आहे. प्रकाश, काय सांगशील एकंदरीत या संदर्भात? मी सर्वप्रथम बोलायची सुरुवात करत असताना या महाराष्ट्रामधील, या पावन नगरीमधील सर्व महापुरुषांना माझा नमस्कार. सर, ज्या मातीमध्ये माझा जन्म झालेला आहे त्या मातीमध्ये भाकरीपेक्षा भूक मोठी आहे आणि न्यायापेक्षा अन्याय इथं स्वस्त आहे. माझे जे शब्द आहे या शब्दांना कोणी उर्मट म्हणू नका, कारण हे शब्द नाही, ही शेकडो वर्षांची राख आहे जी आज वनवा बनवून पेटलेली आहे. ज्यावेळेस एखादा तरुण गावासाठी लढतोय त्यावेळेस त्याला विरोध करणारे हे हजारो उठून उभा राहतात. आज जग चंद्रावर चाललंय तरी माझा बंजारा समाज, तांडा असो, गाव असो, कोणताही समाज असो, जर गावातल्या गटार, पाणी, रस्ते, लाईट, स्मशानभूमी यासारख्या सुखसुविधांसाठी जर तो लढत असेल तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे आज मला ही वाटते सर. कारण आज माझ्या तांड्याची जर परिस्थिती बघितलात ना तर तुम्ही, माझे तांड्यातले जे सहकारी मित्र आहेत यांनी मला म्हणजे सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर माझ्या गावातले जे लहान लेकरं आहेत, हे इथून 3-4 किलोमीटर अंतरावरती खाली गाव आहे, त्या गावामध्येच आमची ग्रामपंचायत जोडलेली आहे. त्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जे शाळा आहे त्या शाळेची अवस्था तुम्ही बघा काय आहे. एकदम सुपरहिट शाळा आहे. आणि ती जर त्याच ग्रामपंचायत हद्दीमध्ये माझा तांडा येतो आणि माझ्या तांड्याची जर तुम्ही अवस्था बघितलं शाळेची, तर तुम्हाला दिसून येईल आणि तुमच्या देखील डोळ्यातनं पाणी येईल की ही काय दुर्दैवी घटना आहे. तिथेही मतभेद केलेला आहे. एकंदरीत गावामधल्या शाळेची अवस्था ही फार चांगली असते आणि तांड्यामध्ये जी शाळा आहे त्याची एकदम थर्ड क्लास परिस्थिती असते. मला सांगा, जो मुलगा शिक्षण घेऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या जगामध्ये इतिहास घडवत असतो, त्याचा जर पाया खचलेला असेल तर पुढे तो भविष्यात काय करेल. मला सांगा, आज माझ्या समाजाचा हातावरचं पोट आहे, तो मुलांना जर चांगल्या शिक्षण देत नसेल तर आता एकच पर्याय आहे सर, जिल्हा परिषद शाळा. कारण उच्च शिक्षण तर तो देऊ शकत नाही, कारण वार्षिक त्याची लय झाली 40-50 हजार रुपये इन्कम असते आणि 60-70 हजार रुपये डोनेशन घेऊन त्यांनी चांगल्या शाळेमध्ये मुलांना शिकू शकत नाही. मग जिल्हा परिषद शाळा ही एक आहे जे गोरगरिबांसाठी आणि खास करून आमच्या लोकांसाठी ती शाळा आहे. तेही सरकारी शाळा आणि तेही सरकारी शाळा आहे आणि त्याची ही जर ही अवस्था असेल तर आमच्या गावकऱ्यांनी करायचं काय, हा आमच्या समोर प्रश्न येतो. आणि राहिली या प्लॅनची गोष्ट, यासाठी खूप संघर्ष करावा लागला. शेवटी एवढं सांगेल की डरने वाले को डराती है दुनिया, झुकने वालों को झुकाती है दुनिया, लेकिन जो डर के आगे लड़ता है वही असल में असली जीत हासिल करता है. डर के आगे जीत आहे. खरं तर तू बोलतो खूप छान. मला सांग, ग्रामसभा इथे होत असते का? आणि जर ग्रामसभा होत असेल तर त्यामध्ये या लोकांचा, तुमच्या लोकांचा सहभाग असतो का यामध्ये? ग्रामसभा कधी होते आणि काय होते हे मला विचारण्याऐवजी तुम्ही जर गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतला विचारलात तर बरं होईल. कारण आजपर्यंत आम्हाला फक्त ग्रामपंचायतचं ऑफिसच दिसलंय, ग्रामसभा कधी दिसली नाही, ग्रामसभेमधला ठराव कधी दिसला नाही. मग तांड्याची समस्या ते शेवटी गटारीतच होते आणि गटारीतच राहणार असं वाटतं. का असं काय, म्हणजे ही काय परिस्थिती असेल? ही परिस्थिती असं आहे कारण सर या सत्ताधाऱ्यांना त्यांची राजकीय पोळी भाजायची आहे. परत तेच मुद्दे आणि त्याच मुद्द्यावरती ते निवडून यायचा प्रयत्न करतायत. या गोष्टीचा तुम्ही आमदार खासदारांना दोष देऊन चालणार नाही बरं का. हा माझं वैयक्तिक मत आहे. कारण उत्तर सोलापूरचे जे माजी आमदार आहेत दिलीपरावजी माने मालक, हे फार
एकदम सर्वसामान्य लोकांसाठी, जनतेसाठी कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहेत साहेब. बरं. पण त्यांच्यापर्यंत जर हे कार्य जात नसेल तर त्यांनी काय करणार मला सांगा ना. प्रत्येक गावामध्ये जाऊन तर त्यांनी विकास करू शकत नाही. त्यानंतर आता सध्याचे जे विद्यमान आमदार आहेत सुभाष बापू देशमुख, हे देखील धडाधड नेते आहेत साहेब. यांच्यापर्यंत कुठलं पण काम जाऊ द्या लगेच करतात. पण ते जर कामच त्यांच्याजवळ जात नसेल तर त्यांनी स्वतः येऊन करणार आहेत का? हे काम इथल्या गावातल्या स्थानिकांचं आहे. म्हणजे इथल्या स्थानिक नेत्यांचं एक काम आहे की सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे. पाठीमागे येते तू म्हणतोय की हातपंप आहे, हे सगळ्या गोष्टी तुला संघर्ष करावा लागला. तुझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी देखील पाहिलेलं आहे की तू खूप आक्रमकपणे तुझे विचार मांडत होतास. काय विरोध तुला सहन करावा लागला? इथल्या सरपंचाने देखील तुला काय एकंदरीत दमदाटी म्हण किंवा एकंदरीत आयरेरी भाषा देखील तुझे वापरण्यात आलेली आहे तुझ्या बाबतीत, याच्याबद्दल काय सांगशील? आता सांगायचं झालं तर संघर्ष जो मी केला आहे तो फार वेगळाच होता. बरं. कारण आज तुम्हाला सांगतो की ज्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं की तुला काय करायचं आहे तर कुठं जायचं जा, शेवटी आम्ही प्रशासनाच्या सत्ताधाऱ्यांच्या छाताड्यावर बसून हे काम गावातनं उपसून आणलं बरं का. एकीकडे सनी देओल पिक्चरमध्ये नकली पंप उपसतो, पण या गावकऱ्यांनी आणि या तरुणांनी रिअलमध्ये हातपंप उपसून आणलाय गावातनं. एकदा दाखव हातपंप. असं का बरं? म्हणजे असं का सर सांगायचं झालं तर माझी जी चूक झाली होती, मला फक्त एक गोष्ट कळते की सर एखादा तरुण गावासाठी जेव्हा लढतो त्यावेळेस इथल्या स्थानिकातले प्रतिनिधित्वाने त्याला सपोर्ट करायला पाहिजे. ज्यावेळेस माझ्यासारखा एखादा माणूस दिवसभर काम करतो आणि 800-1000 रुपये मिळवतो, तो जर एखाद्या माणसाच्या चुकीमुळे 4-8 दिवस फिरत असेल, 4 माणसं घेऊन सोबत फिरत असेल, जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, गट विकास अधिकारी, BDO, CEO या ठिकाणी जर तो फिरत असेल 4-8 दिवस त्याचे जर इथं जात असेल तर मला सांगा त्याला हॅरेसमेंट होणार नाही का? आणि चुकून 2 शब्द बोलू शकणार नाही का? तेच माझ्याकडून झाले. मी चुकून असंवैधानिक शब्द वापरलो होतो, त्यासाठी मी माफी मागितली आणि अजून सांगतो की मी अजून देखील माफी मागतोय बरं का. पण इथल्या सत्ताधाऱ्यांची ती चूक होती, त्या चुकीला आम्ही कधी माफी देणार नाही. कारण समाजाला हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. खरं तर तू सगळ्या तरुणांना, इथल्या तांड्यातल्या सगळ्या तरुणांना तू एकत्रित केलास. काय सांगशील, हे तरुण आहेत, तरुणांचा सहभाग आता ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये असावं किंवा राजकारणात असावं असं वाटतं का तुला? आणि जर तसं वाटत असेल तर का महत्त्वाचं आहे ते? जर आपल्याला जर वाटत असेल की गावाचा विकास पाहिजे तर आता तरुणांनी समोर सर 100% आलंच पाहिजे. कारण या व्यवस्थेच्या विरुद्ध लढण्यासाठी तरुण हा एकच पर्याय आहे. बाकीचे लोक लढू शकत नाहीत. जर हक्क हिसकावून खाणारे लोक परत निवडून आले तर परत आमची तीच अवस्था होणार आहे जी मागच्या 5-10 वर्षांमध्ये होती. मग इथल्या तरुणांचा सहभाग तुझ्यासोबत आहेत, काय त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं सर, ज्यावेळेस ही लढाई लढत होतं त्यावेळेस माझ्या गावातले सहकारी मित्र असो, तरुण वर्ग असो, याचा तर सपोर्ट होता. त्यानंतर हे आमचे तांड्यातले कंत्राटदार आहेत, प्रत्येक कार्याला त्यांचा सपोर्ट असतो. आणि या सर्व मॅटरमध्ये एक श्रीकृष्ण आणि एक कर्ण माझ्यासोबत होते. हे श्रीकृष्ण आहेत आणि हे कर्ण आहेत, ज्यामुळे खऱ्या अर्थाने हे काम उपसून इथं आणण्यासाठी मजबूर झाले गावातले सत्ताधारी आणि शेवटी आणून दाखवलं. रडा लागला का तुम्ही? नाही, एकंदरीत हा भाग खरं आहे. स्वातंत्र्याला आपल्याला 75 वर्षे, 77 वर्षे, 80 वर्षे होत आले मित्रांनो, पण आजही आपल्याला आपल्या हक्कासाठी लढावं लागतं आहे. या देशाची खूप मोठी शोकांतिका आहे आणि जोपर्यंत तरुण रस्त्यावरती येत नाहीत तोपर्यंत गावातले माजलेले कारभारी रस्त्यावरती किंवा वाटेवरती येणार नाही, हे तितकंच खरं आहे. प्रकाश, हे सगळा संघर्ष उभं करत असताना तुझ्यासोबत तुझ्या गावातले तरुण सोबतच आहेत. तू म्हणाला श्रीकृष्ण आहे, अर्जुन आहेत. खरं तर प्रत्येक गावामध्ये असे श्रीकृष्ण अर्जुन तयार व्हायला पाहिजेत. आणि जर श्रीकृष्ण अर्जुन जर तयार व्हायला लागले तर दुर्योधन रणांगणातून पळायला काही जास्त वेळ लागणार नाही. काय म्हणजे एकंदरीत असं का करावं लागलं तुम्हाला? इथला संघर्ष काय आहे? इतकं काय आहे? काय नाही आहे, फक्त लोकांना बघवत नाही आहे.
हा. जे तरुण पिढी करते त्यांना बघवत नाही, बरं. बाकी दुसरं काही विषय नाही. म्हणजे आता ह्यांना तरुण- श्रेय द्यायचं नाही. हा. म्हणजे तरुण पुढे आले की हा. आपले सगळे आपली चूल बंद म्हणजे पडते. जे सत्ताधारी आहेत किंवा जे काय आहेत हा. त्यांना ते होणारच नाही ना. हम्म. त्यामुळे त्यांनी जे आता नवीन आहेत हा. त्यांना दाबून ठेवते, हा. हे आम्हीच आहे, आम्हीच करणार, आम्हीच असं. हा, म्हणजे आम्ही आमचे- सगळं बघणार. आमच्या शाळेची जर अवस्था बघितलं तुम्ही हा. तर इथलं विद्यार्थी सगळं बाहेर जातोय हा, शिकायला. हा, आणि आता शाळा बंद पडण्याच्या स्टेजला आली आमची. हम्म. सगळे डिजिटल होते आणि आमच्या हा. शाळेला अजून बाथरूमची व्यवस्था नाही किंवा तिथं गळतंय स्लॅब. कुठे शाळा कुठे येते येतो मी बघायला. कुठे येते? इथंच आहे आमच्या गावामध्ये. म्हणजे तांड्यातच आहे ती हो, शाळा. तांड्यातच येतो मी आहे. तिकडे पण येतो. मग हे झालं शाळेचं. मग महिलांच्या संदर्भात तर खूप मोठी नाही गोष्ट आहे ती. सर, मला सांगा, इथले सत्ताधारी जर 5-5, 50-50 वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी काम करत नसेल, हा. युवा तरुण पिढीसाठी काम करत नसेल, सर्वसामान्य जनतेसाठी काम करत नसेल, शेतकऱ्यासाठी काम करत नसेल, तर यांचा निवडून येऊन फायदा काय मला सांगा ना. हे काम कोणाचं आहे सर? जे प्रतिनिधित्व करतात समाजाचं हो. त्यांचंच हे काम हो आहे. ना. त्याने जर ग्रामसभा घेणार नाही तर शेतकऱ्यांना योजना कुठं करणार आहे? समजणार ना? त्यासाठी ग्रामसभा घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस माझ्यासारखा एखादा तरुण प्रश्न करतो त्यावेळेस त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते. नाही, गळा दाबण्याचा प्रश्न तर आहेच, हे होतच राहणार आहे. जिथे संघर्ष आपण सुरू करतो तिथे अनेक लोक आपल्याला आडकाठी आणण्यासाठी समोर येत असतात. मला सांगा, आता याच्यानंतर ग्रामसभा वगैरे होणार आहे, गावातली इलेक्शन परत येणार आहे, त्या संदर्भात तुमच्या सगळ्या तरुणांनी काय स्ट्रॅटेजी केलेली आहे, किंवा एकंदरीत तुमच्या रोज बैठका होतात का, किंवा तुमची एखादी संघटना तुम्ही उभी केली आहे का, काय याच्याबद्दल काय सांगा? आता तर आम्ही कुठल्याही राजकारणाच्या गोष्टीचा विचार केलेला नाही. फक्त आमच्या गावाचा विकास, हक्कासाठी फक्त फक्त लढायचं. आमच्या हक्कासाठी आणि आमच्या गावाचा विकास यासाठीच लढतोय आम्ही. बाकी राजकारणाचा विषय तर अजून लांबचाच आहे तो. हम्म. म्हणजे ज्यावेळेस आमच्या गाववाल्याने ठरवेल काही गोष्टी हा. त्यावेळेस पुढचा निर्णय होईल. हम्म. पण आता सध्या तर तसला काही विषय नाही, हा. फक्त गावाचा विकास यासाठीच लढतोय आम्ही. बाकी आपल्या हक्कासाठी हा, आपल्याला आपल्या लढायचं आहे. हक्कासाठीच लढतोय. काय सांगशील प्रकाश, एकंदरीत आता आपण शेवटाकडे जात आहोत, तरुणांना काय आव्हान करशील आणि हा, आपल्या बोला. प्रस्थापितांना काय बोलशील? तरुणांना आव्हान मला एवढंच बोला. करायचं आहे की जर तुम्ही व्यवस्थेच्या विरुद्ध आवाज उठवाल तर विकास 100% होईल. हा. आणि सत्तेत येऊनच काम होतं असं नाही बरं का. सत्तेच्या बाहेर राहून पण हा, हे एक गैरसमज आहे लोकांचा. हा सत्तेच्या बाहेर राहून पण कामं होऊ शकतात. हा. या माझ्या भावाने या तांड्यासाठी आजपर्यंत 30-40 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे. 10 लाख रुपयाचा रस्ता मंजूर करून घेतलेला आहे. 10 लाख रुपयाचा सभामंडप आणलेले आहेत. त्यानंतर गावासाठी पिण्याचा प्लांट आणलेले आहेत. सत्ताधाऱ्यांनी जे केलं ना सर, या दोघं पट्ट्यांनी करून दाखवलेले आहे. हा, आणि त्यानंतर हा एक छोटासा 3-4 लाख रुपयाचं काम आहे. तरुणांना आव्हान एवढंच आहे की तुमच्या रक्तामध्ये महापुरुषांचे विचार पाहिजेत, मनगटात छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे आणि डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे. हे जर महापुरुष तुमच्या हृदयात उतरले ना, विकास काय, तुमचा गाव चंद्रावर जाईल. खरंच खूप चांगले विचार आहेत तुझे. आपण पाहतोय की अशाच पद्धतीने जर प्रत्येक गावातला तरुण जर विचार करायला लागला तर गावचा विकास नक्कीच होणार आहे. आणि आपण ही सिरीज त्यासाठी सुरू केलेली आहे. आणि पहिल्यांदा आपण इथे तिऱ्या तांड्या या ठिकाणी आलेलो आहोत. अशा अनेक समस्या प्रत्येक गावामध्ये आहे. असं का होतं माहीत नाही. गावातले गाव कारभारी स्वतःला काय समजतात तेही माहीत नाही. पण प्रत्येक गाव हा समृद्ध झाला पाहिजे आहे. गावातली स्वच्छता चांगली असली पाहिजे आहेत. लोकांचे आरोग्य चांगले असायला पाहिजेत आणि लोकांना त्यांना प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात इतक्या तरी सुविधा तिथल्या गाव कारभाऱ्यांनी त्यांना द्यायला हवेत. तिरे तांड्यातून मी सुमित गाडेकर. पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका वेगळ्या एपिसोडमध्ये कुठल्या तरी एका वेगळ्या गावामध्ये. तोपर्यंत सगळ्यांचा निरोप घेतोय. माझं सोलापूर न्यूज चॅनल हे आपण सबस्क्राईब करा आणि आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.